पंढरपूरची ती पहाट नेहमीपेक्षा जास्त शांत आणि पवित्र वाटत होती. चंद्रभागेच्या पात्रातून वाहणारा थंड वारा मनाला एक वेगळाच दिलासा देत होता. त्याचवेळी पंढरपूरच्या अरुंद रस्त्यावर एक सरकारी गाडी येऊन थांबली. दरवाजा उघडला आणि त्यातून बाहेर पडल्या IPS स्वाती पाटील. अनेक वर्षांनी स्वाती मॅडम पंढरपुरात आल्या होत्या. खांद्यावरच्या जबाबदाऱ्या आणि भूतकाळातील काही आठवणींचे ओझे हलके करण्यासाठी त्यांना विठुरायांच्या चरणी नतमस्तक व्हायचे होते. गाडी नामदेव पायरीजवळ नेण्यापेक्षा त्यांनी थोडं लांबच थांबायचं ठरवलं. मी चालत जाईन, चंद्रभागेच्या वाळवंटातून दर्शन रांगेत उभं राहील, असं त्यांनी ड्रायव्हरला सांगितलं. पण वाळवंटाकडे जाण्यासाठी अजून थोडं अंतर होतं. तेवढ्यात त्यांची नजर रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या एका साध्या रिक्षेवर पडली. रिक्षा चालवणारा माणूस मध्यम वयातील, अंगात पांढरा नेहरू शर्ट, कपाळावर बुक्का आणि गळ्यात तुळशीची माळ असा सात्विक वाटत होता. स्वाती मॅडमनी त्याला हाक मारली. काका, महाद्वारपर्यंत सोडाल का? तो माणूस खाली मान घालूनच म्हणाला, हो ताई, बसा, विठ्ठलाचं नाव घेऊन निघूया. स्वाती रिक्षात बसल्या. रिक्षा पंढरपूरच्या पेठेतून मार्ग काढू लागली. आजूबाजूला टाळ मृदुंगांचा हलका आवाज आणि अबीर बुक्क्याचा सुवास दरवळत होता. स्वाती मॅडम बाहेर पाहत होत्या, पण त्यांचे कान त्या रिक्षावाल्याच्या आवाजात अडकले होते. तो आवाज, तो ओळखीचा वाटत होता. जणू काही वर्षापूर्वी हरवलेला संवाद पुन्हा कानावर पडत होता. स्वातीजींनी न राहून विचारलं, काका, तुम्ही इथलेच का? रोज रिक्षा चालवता? रिक्षावाल्याने आरशात न बघता उत्तर दिलं, हो ताई, आता हे पंढरपूरच आपलं घर आणि हे वारकरीच आपलं कुटुंब. बरीच वर्षे झाली इथेच आहे. त्याच्या आवाजात एक विचित्र शांतता होती. आयुष्यात सर्व काही गमावूनही उरलेलं आयुष्य आनंदाने जगण्याची धडपड त्या आवाजात जाणवत होती. स्वातीचं मन चलबिचल झालं. ती नजर, ती बसण्याची पद्धत, हे सगळं खूप ओळखीचं वाटत होतं. अचानक समोर दिंडी चालली असल्याने गर्दी वाढली. रिक्षावाल्याने रिक्षा थांबवली. ताई, इथे खूप गर्दी आहे, इथून पुढे तुम्हाला थोडं पायी जावं लागेल, तो अत्यंत नम्रपणे म्हणाला. स्वाती मॅडम खाली उतरल्या. 2 पावलं चालल्या असतील, पण मनाला काहीतरी राहून गेल्यासारखं वाटलं. त्यांनी मागे वळून रिक्षावाल्याच्या चेहऱ्याकडे नीट पाहिलं. सकाळच्या कोवळ्या उन्हात त्याचा चेहरा स्पष्ट दिसला आणि स्वातीजींच्या काळजाचा ठोकाच चुकला. नाही, हे कसं शक्य आहे? त्या स्वतःशीच पुटपुटल्या. इतक्या वर्षात तो इथे अशा अवस्थेत मनाने नकार दिला, पण डोळ्यांनी सत्य ओळखलं होतं. त्या पुन्हा मागे फिरल्या. हृदयाची धडधड वाढली होती. तुमचं नाव काय? स्वातीजींनी जड आवाजात विचारलं. रिक्षावाला क्षणभर थबकला. त्याने मान वर उचलली आणि म्हणाला, संतोष, संतोष इनामदार. ते नाव ऐकताच स्वातीजींच्या पायाखालची वाळू सरकली. संतोष हे ते नाव जे त्यांनी गेली 7 वर्ष आपल्या मनातल्या कोपऱ्यात जपून ठेवलं होतं. एक IPS ऑफिसर म्हणून त्या हजारो गुन्हेगारांसमोर उभ्या राहिल्या होत्या, पण आज त्या या माणसासमोर उभं राहताना त्यांचे पाय लटपटत होते. स्वतःला सावरत त्यांनी विचारलं, मूळ गाव कोणतं? संतोषने उत्तर दिलं, आधी मुंबईत होतो, आता विठ्ठलाच्या दारात आहे. त्यांची छोटी उत्तरं होती, पण त्यात दडलेला भूतकाळ मोठा होता. आता स्वातीला खात्री पटली होती, हा तोच संतोष आहे ज्याला त्यांनी 7 वर्षापूर्वी गमावलं होतं. त्यांचा स्वतःचा पती. मंदिराच्या रांगेजवळ आल्यावर स्वातीजींनी पैसे देण्यासाठी पर्स उघडले, पण हात कापत होते. संतोषने पैसे घेतले. तुम्ही इथे एकटेच असता? स्वातीजींच्या तोंडातून शब्द फुटला. संतोषने दीर्घ श्वास घेतला. हो, एकटाच आहे. पांडुरंग आहे सोबतीला, दुसरं कोण हवं? त्यांनी अजून खूप काही विचारायचं होतं, पण भक्तांची गर्दी वाढत होती. रामकृष्ण हरी म्हणत संतोषने रिक्षा वळवली आणि तो गर्दीत मिसळून गेला. स्वाती तिथेच उभ्या राहिल्या. आज विठ्ठलाच्या दर्शनापेक्षा त्या रिक्षावाल्याचे दर्शन त्यांच्या आयुष्यात वादळ घेऊन आलं होतं. ज्याला त्या सामान्य रिक्षावाला समजत होता, तो त्यांचा हरवलेला संसार होता. दर्शनानंतर त्या बाहेर आल्या, पण मन कशातच लागत नव्हतं. चंद्रभागेच्या काठावर वाळवंटात त्या
एका दगडावर जाऊन बसल्या. त्यांनी आपल्या बॉडीगार्डला आदेश दिला, त्या रिक्षावाल्याला शोधून आणा. नंबर आठवतोय मला. त्याला आत्ताच्या आत्ता घेऊन या. काही वेळातच संतोषला पोलिसांनी शोधून आणलं. तो चंद्रभागेच्या तीरावर एका जुन्या पिंपळाच्या झाडाखाली बसला होता. पोलिसांना पाहून तो घाबरला होता. स्वातीजी समोर येताच त्याने हात जोडले. ताई, काही चूक झाली का? मी जास्त पैसे घेतले का? स्वातीजींनी आयुष्यात पहिल्यांदाच आपला स्वभाव बाजूला ठेवला. त्यांचा कंठ दाटून आला. नाही रे, काही चूक नाही केलीस. फक्त थोडं बोलायचं होतं. एवढी मोठी साहेब आपल्याशी बोलायला चक्क वाळवंटात खाली बसते. हे पाहून संतोषला धक्काच बसला. दोघेही वाळूत बसले. समोरून संत वाहणारी चंद्रभागा आणि दोघांच्या मनात चाललेला गोंधळ. स्वातीजींनी विचारलं, कधीपासून आहात इथे? 7 वर्ष. 7 वर्ष झाली, संतोष म्हणाला. 7 वर्ष हा शब्द पुन्हा कानावर पडताच स्वातीजींचे डोळे पाणावले. संतोष, तू का पळून गेला होतास? त्यांनी थेट विचारलं. आता लपवाछपवीला जागा नव्हती. हे नाव ऐकताच संतोष चमकला. त्याला समजलं की आपली ओळख पटली आहे. तो खाली मान घालून म्हणाला, मॅडम, मी पळालो नव्हतो. मला जावं लागलं होतं. कोणामुळे आणि का? स्वातीजींचा आवाज चढला. तुम्ही जेव्हा नवीनच DCP झाला होतात तेव्हा तुम्ही शहरातल्या मोठ्या गुंडांच्या आणि राजकारणाच्या विरोधात मोहीम उघडली होती. अनेकांचे काळे धंदे बंद झाले होते. ते लोक तुमच्यावर सूड घेऊ पाहत होते. त्यांनी मला टार्गेट केलं. संतोषचा आवाज जड झाला होता. ते सगळीकडे सांगू लागले की मी तुमच्या नावाचा वापर करून सेटलमेंट करतोय. माझ्यावर खोट्या तक्रारी झाल्या. खोटे पुरावे तयार केले गेले. बातमी पसरवली गेली की मॅडमचा नवराच भ्रष्ट आहे. स्वाती सुन्न होऊन ऐकत होत्या. मग तू मला का नाही सांगितलंस? सांगणार होतो, पण तुमच्या खात्यातल्या काही लोकांनी मला सांगितलं की जर तू मॅडमच्या जवळ राहिलास तर त्यांची बदनामी होईल, त्यांची नोकरी जाईल, त्या सस्पेंड होतील. मी घाबरलो. स्वाती, तुमचं स्वप्न, तुमची वर्दी माझ्यामुळे डागाळली जाऊ नये म्हणून मी ठरवलं की मी तुला सोडून जाईन. हो, मी विचार केला की मी मेल्यासारखा दूर गेलो तर तुमची इज्जत वाचेल. माझ्याकडे ना घर होतं ना ओळख. पंढरपुरात आलो. इथे कोणी नाव नाही विचारत, फक्त माऊली म्हणतात. इथेच दिवस काढले. संतोषचं बोलणं ऐकून स्वातीजींच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले होते. एकीकडे त्या कायद्याचे रक्षण करत होत्या आणि दुसरीकडे त्यांचाच नवरा त्यांच्या प्रतिष्ठेसाठी स्वतःचा बळी देत होता. शेवटी त्यांनी विचारलं, आणि तुला कधीच माझी आठवण नाही आली? मला भेटावंसं वाटलं नाही? संतोषने पाणावलेल्या डोळ्यांनी स्वातीकडे पाहिलं. रोज आठवण यायची. वाटायचं एकदा तरी डोळे भरून बघावं. पण भीती वाटायची. वाटायचं की माझ्या सावलीने पुन्हा तुम्हाला त्रास नको. म्हणून इथेच चंद्रभागेच्या साक्षीने जगत राहिलो. चंद्रभागेच्या वाळवंटात बसून संतोषचं ते सत्य ऐकल्यावर स्वातीच्या मनातला अंगार फुलला. स्वातीजींनी संतोषच्या हातात हात ठेवत ठामपणे सांगितलं, संतोष, तू खूप मोठा त्याग केलास, पण आता गप्प बसण्याची वेळ संपली आहे. संतोष घाबरला. त्याचे हात थरथरले. नको मॅडम, नको स्वाती, मला नाही वाटत की माझ्यामुळे तू पुन्हा कुठल्या संकटात सापडावं. स्वातीजींनी पहिल्यांदाच पोलीस अधीक्षकाच्या नजरेने नव्हे तर एका पत्नीच्या अधिकाराने सांगितलं, आता मी एकटी नाहीये. संतोष, ज्यांनी आपल्या संसाराची राख रांगोळी केली त्यांना त्यांची जागा दाखवल्याशिवाय मी शांत बसणार नाही. हे ऐकून संतोषच्या डोळ्यात भीती आणि आशा दोन्ही एकाच वेळी दाटून आल्या. खरंच सगळं ठीक होईल? माझं निर्दोष असणं सिद्ध होईल? त्याला विश्वासच बसत नव्हता. त्या रात्री स्वातीजींनी संतोषला स्पष्ट सांगितलं, सध्या कोणालाच काही सांगायचं नाही. जगासाठी तू अजूनही एक रिक्षावाला आहेस आणि मी एक पोलीस ऑफिसर, पण माझ्यासाठी तू माझा पती आहेस. आपल्याला प्रत्येक पाऊल जपून टाकावं लागेल. दुसऱ्या दिवशी पहाटेच काकड आरतीच्या वेळेस स्वातीजींना जाग आली. पंढरपूरच्या हवेत तोच जुना विठू नामाचा गजर होता.
पण स्वातीजींच्या मनात मात्र वादळ उठलं होतं. त्यांनी आपल्या विश्वासू बॉडीगार्डला बोलावलं आणि स्पष्ट सूचना दिल्या. त्या रिक्षावाल्याला संतोषला गुपचूप शासकीय विश्रामगृहावर घेऊन या. कोणालाही खबर लागता कामा नये. कुजबूज नको आणि प्रश्नही नकोत. जेव्हा संतोष विश्रामगृहावर पोचला तेव्हा त्याच्या छातीत धडधड वाढली होती. कित्येक वर्षांनी एका सरकारी इमारतीत पाऊल ठेवताना त्याचे जुने घाव ताजे झाले. तेच सरकारी वातावरण, तोच रुबाब आणि त्यामागे दडलेलं कटकारस्थान त्याला पुन्हा तीच भीती वाटू लागली. खोटे आरोप, अपमान, पोलीस कोठडीची दहशत. त्याने घाबरत विचारलं, स्वाती मॅडम, जर कोणी मला ओळखलं तर? स्वातीजींनी त्याला धीर दिला, कोणी ओळखणार नाही आणि ओळखलं तरी आता तुला घाबरण्याची गरज नाही. मी आहे. बंद खोलीत बसून स्वातीजींनी चौकशी सुरू केली. पण यावेळी त्या अधिकारी नव्हत्या, तर सत्य जाणून घेऊ इच्छिणारी एक पत्नी होती. संतोष, सुरुवातीपासून सांग, कोण कोण होतं यात? कोणी काय केलं? एकही गोष्ट लपवू नकोस. संतोषने एक दीर्घ श्वास घेतला आणि सांगायला सुरुवात केली. सगळं तेव्हा बिघडलं जेव्हा तू त्या मोठ्या लँडस्कॅम प्रकरणात हात घातला होतास. शहरातल्या बड्या आसमींचे धाबे दणाणले होते. तुझ्या ऑफिस मधीलच काही माणसं अचानक बदलली. संतोष सांगत होता, एक दिवस काही लोक माझ्याकडे आले आणि म्हणाले, तुम्ही मॅडमचे मिस्टर आहात? जरा लोकांची कामं करत जा. तेव्हा मी त्यांना नकार दिला. तेव्हापासून माझ्या विरुद्ध अफवा पसरायला सुरुवात झाली. मग संतोष थांबला आणि म्हणाला, एक दिवस मला निरोप आला की मॅडमवर वरून खूप दबाव आहे. जर तू गुपचूप निघून गेला नाहीस तर मॅडमची वर्दी उतरवली जाईल. आणि हे सत्य सांगणारा दुसरा तिसरा कोणी नसून तुझा पीए सुरेश साळवी होता. सुरेश साळवी हे नाव ऐकताच स्वातीजींना धक्का बसला. सुरेश साळवी तोच माणूस होता ज्याच्यावर स्वातीजींनी डोळे झाकून विश्वास ठेवला होता. स्वातीजींनी ताबडतोब आपली बॅग उचलली, लॅपटॉप काढला आणि जुन्या फाईल्स चेक करायला सुरुवात केली. संतोष जे जे सांगत होता ते सगळं फाईल्सची जुळत होतं. ज्या काळात संतोषवर खोटे आरोप झाले त्याच काळात अनेक महत्वाच्या तपासाची गती अचानक मंदावली होती. स्वातीजींनी त्या क्षणी आपल्या एका जुन्या आणि अत्यंत विश्वासू इन्स्पेक्टरला फोन लावला. इन्स्पेक्टर शिंदे, मला 7 वर्षापूर्वीच्या त्या लँड स्कॅम केसेसच्या आणि माझ्या पर्सनल फाईल्स अर्ध्या तासात माझ्या प्रायव्हेट मेलवर हव्या आहेत. ही माहिती कोणालाही कळता कामा नये. काही तासातच माहिती समोर आली आणि जसजशी स्वाती कागदपत्र वाचत होत्या तसं सत्य सूर्यासारखं स्वच्छ होत होतं. तारखांमध्ये फेरफार केला होता आणि सर्वात धक्कादायक गोष्ट म्हणजे महत्वाच्या पत्रावर सुरेश साळवीच्या सह्या होत्या, ज्या स्वातीजींपर्यंत कधी पोहोचल्याच नव्हत्या. आता स्वातीजींना खात्री पटली होती, हे साधं कारस्थान नव्हतं, ही एक गेम होती. रात्री संतोषने भीत विचारलं, स्वाती, जर तू हे प्रकरण उकरून काढलंस तर खूप मोठी लोक तुझ्या विरोधात उभी राहतील. स्वातीजींच्या डोळ्यात एक वेगळी चमक होती. त्या म्हणाल्या, जर पोलीसच गुंडांना घाबरू लागले तर सामान्य माणसाने कोणाकडे बघायचं? आता माघार नाही. संतोष, पण घाई गडबड करायची गरज नाही. आधी पक्के पुरावे, मग कारवाई. संतोषला सध्या पंढरपुरातच एका सुरक्षित ठिकाणी राहायला सांगण्यात आलं. त्या रात्री संतोषला झोप लागली नाही. कित्येक वर्षानंतर त्याला वाटलं की आपलं म्हणणं कोणीतरी ऐकून घेतलंय, आपलं दुःख कोणाला तरी समजलंय. दुसरीकडे स्वाती खिडकीत उभ्या होत्या. समोर विठ्ठलाचं मंदिर दिसत होतं. आता ही लढाई फक्त त्यांच्या पतीसाठी नव्हती, तर त्या प्रत्येक निरागस माणसासाठी होती ज्याला सत्तेच्या मस्तीत चिरडलं जातं. दुसऱ्या दिवशी सकाळी स्वाती पंढरपूरवरून थेट आपल्या हेडक्वार्टरला निघाल्या. ऑफिसमध्ये पोहोचताच त्याने इन्स्पेक्टर शिंदेंना केबिनमध्ये बोलावलं. शिंदे, मला त्या 7 वर्षापूर्वीच्या 3 केसेसची पुन्हा चौकशी करायची आहे. फाईल्स घेऊन या. शिंदे विचारात पडले, पण मॅडमचा हुकूम होता. फाईल्स आल्यावर स्वातीजींनी
एक एक कागद पिंजून काढला. साक्ष, जबाब आणि तारखा सगळं जुळत आणलं. ज्या साक्षीदारांनी संतोषच्या विरोधात बयान दिलं होतं ते सगळे एकाच वस्तीतले आणि एकाच राजकीय नेत्यांचे कार्यकर्ते होते. त्यांचे जबाब तर जसेच्या तसे कॉपी पेस्ट वाटत होते. स्वातीजींनी फाईल बंद केली. राग डोक्यात गेला होता. सत्य दाबून टाकलं गेलं होतं. त्यानंतर त्यांनी कॉल रेकॉर्ड काढले. ज्या नंबरवरून संतोषला धमक्या आल्या होत्या ते सगळे नंबर एका बड्या बिल्डरच्या, नानासाहेब वाघच्या ऑफिसशी कनेक्टेड होते. काही कॉल्स चक्क एका सिनियर ऑफिसच्या पर्सनल नंबरचे होते. आता संशयाला जागा नव्हती आणि या साखळीतला पहिला दुवा होता सुरेश साळवी. संध्याकाळी सुरेश साळवीला केबिनमध्ये बोलवण्यात आलं. साळवी हसतमुखाने आत आला. मॅडम, बोलावणं धाडलत? स्वातीजींच्या चेहऱ्यावर स्मित हास्य नव्हतं. त्याने थेट विचारलं. साळवी, 7 वर्षापूर्वी संतोष इनामदार यांच्यावर ज्या तक्रारी आल्या होत्या त्यात तुझा काय रोल होता? साळवीचा चेहरा पडला. त्याने सावरण्याचा प्रयत्न केला. मॅडम मॅडम मी तर फक्त ऑर्डर फॉलो करत होतो. कोणाची ऑर्डर? स्वातीजींचा आवाज कडाडला. वरून प्रेशर होतं मॅडम. कोण होतं वर? साळवी गप्प बसला. स्वातीजींनी टेबलावर हात आपटला. जर आता खरं सांगितलं नाहीस तर तुझी ही शांतता तुला जेलमध्ये सडवेल. लक्षात ठेव. साळवी पूर्णपणे कोलमडला. मॅडम, मोठी लोक होती. नानासाहेब वाघ आणि वरचे साहेब त्यांनी सांगितलं होतं की जर इनामदारला बाजूला केलं तर मॅडम इमोशनली तुटतील आणि मग तपास थांबेल. मला फक्त निरोप द्यायला सांगितलं होतं. स्वातीजींनी ताबडतोब आदेश दिला. सुरेश साळवीला आत्ताच्या आत्ता सस्पेंड करा आणि कस्टडीमध्ये घ्या. पुढच्या 2 दिवसात तपासाची चक्र वेगाने फिरली. बिल्डर नानासाहेब वाघच्या ऑफिसवर आणि फार्म हाऊसवर धाडी पडल्या. कपाटातून बेहिशोबी रोकड, जमिनीची बोगस कागदपत्र आणि लाच दिल्याच्या डायऱ्या सापडल्या. नानासाहेब वाघला रात्रीतून उचलण्यात आलं. आता पाळी होती या खेळातील सर्वात मोठ्या मोहऱ्याची, DIG विलास राणे. राणे हे पोलीस खात्यातील बडे प्रस्थ होते. त्यांनी स्वतःला वाचवण्यासाठी खूप धडपड केली. मंत्र्यांचे फोन लावले, वरिष्ठांवर दबाव आणला, पण यावेळी त्यांच्यासमोर कोणी सामान्य पोलीस अधिकारी नव्हत्या, तर आपल्या पतीच्या सन्मानासाठी पेटून उठलेली एक पत्नी आणि IPS अधिकारी स्वाती पाटील होती. पुरावे इतके सज्ज होते की राणेंचे सगळे मार्ग बंद झाले होते. अखेर DIG विलास राणेंना निलंबित करून अटक करण्यात आली. ही बातमी जेव्हा विश्रामगृहावर संतोषला समजली तेव्हा तो कित्येक तास शून्यात नजर लावून बसला होता. त्याने थरथर त्या आवाजात विचारलं, स्वाती, खरंच हे सगळं घडतंय ना, की हे सुद्धा एखादं स्वप्न आहे? स्वातीने मायेने त्याच्या खांद्यावर हात ठेवला. नाही संतोष, हे स्वप्न नाही आहे. आता सत्याची वेळ आली आहे. दुसऱ्या दिवशी स्वातीने ऑफिसमध्ये आपल्या अत्यंत विश्वासू अधिकाऱ्याची एक बैठक बोलावली. त्यांच्या आवाजात एक वेगळी चरब होती. हे प्रकरण फक्त माझ्या पतीचं नाहीये. ही लढाई त्या घाणेरड्या सिस्टीम विरुद्ध आहे जिथे खुर्चीच्या जोरावर निरपराधांना चिरडलं जातं. आज जर संतोष इनामदारला न्याय मिळाला नाही तर उद्या अजून कोणाचं तरी आयुष्य उद्ध्वस्त होईल. आता तपासाचा फास आवळला गेला. सर्वात आधी बडा बिल्डर नानासाहेब वाघ यांची चौकशी सुरू झाली. सुरुवातीला तो खूप ताठरतेने वागत होता. मी पंढरपुरातला सर्वात मोठा दानशूर आणि प्रतिष्ठित माणूस आहे. तुम्ही माझं काही वाकडं करू शकत नाही, त्याने धमकीच्या सुरात सांगितलं. स्वातीने शांतपणे उत्तर दिलं, नानासाहेब, प्रतिष्ठा पैशाने नाही, सत्याने कमवता येते. जेव्हा त्यांच्यासमोर त्यांच्याच धंद्याचे पुरावे, बँक स्टेटमेंट आणि कॉल रेकॉर्ड ठेवले तेव्हा त्यांची हवाच निघून गेली. अखेर त्यांनी मान खाली घातली. हो, मी पैसे पुरवले होते. तुमच्या कारवाईमुळे माझे धंदे बंद पडत होते. मला वाटलं तुमच्या मिस्टरांना अडकवलं तर तुम्ही शांत बसाल.
आता वेळ होती DIG विलास राणे यांची. चौकशी कक्षात आल्यावर त्यांनी स्वातींकडे तुष्टतेने पाहिलं. स्वाती, तू कोणाशी बोलतेस हे विसरतेस. मी तुझा सिनियर आहे. स्वातीने कणखर आवाजात उत्तर दिलं. साहेब, तुम्ही विसरताय. कायद्यापेक्षा कोणीही सिनियर नसतं. त्यांच्या विरुद्धचे पुरावे इतके भक्कम होते की त्यांचा अहंकार तिथेच गळून पडला. ही बातमी वाऱ्यासारखी शहरात पसरली. अरे, तो रिक्षावाला संतोष भाऊ, ते तर मॅडमचे मिस्टर निघाले. ते निर्दोष आहेत. लोक अवाक होऊन चर्चा करू लागले. कोर्टात खटला उभा राहिला. सत्याची लढाई सुरू झाली. एक एक साक्षीदार, एक एक पुरावा समोर आला. ज्या सत्याला 7 वर्ष मातीत गाडलं गेलं होतं ते आता अंकुरून बाहेर आलं होतं. न्यायालयाने ऐतिहासिक निकाल दिला. स्वातीचा PA सुरेश साळवीला सक्त मजुरी झाली. नानासाहेब वाघची सर्व संपत्ती जप्त करण्यात आली आणि DIG विलास राण्यांना बडतर्फ करून जेलची हवा खावी लागली. निकाल ऐकताच संतोषच्या डोळ्यातून घळाघळा अश्रू वाहू लागले. छातीवरचं 7 वर्षाचं ओझं एका क्षणात हलकं झालं होतं. स्वातीने भर कोर्टात त्याचा हात घट्ट पकडला. ती म्हणाली, संतोष, आता लपायची गरज नाही. आता मान वर करून चालायचं. जेव्हा ते दोघे कोर्टाच्या बाहेर आले तेव्हा पत्रकारांचा गराडा पडला होता. लोकांची गर्दी जमली होती. स्वातीने माईक समोर फक्त एकच वाक्य उच्चारलं. आज सत्याचा विजय झाला आहे. त्या दिवशी संतोष पहिल्यांदा ताठमानेने उभा राहिला. तो आता एक लाचार रिक्षाचालक नव्हता, तर अन्यायाविरुद्ध लढलेला आणि सत्यासाठी ठाम राहिलेला एक योद्धा होता. काही दिवसांनी स्वातीने संतोषला सांगितलं, चला आता घरी जायचं. संतोष थोडा बिचकला. नको स्वाती, लोक काय म्हणतील. इतकी वर्ष रिक्षा चालवली आणि आता. स्वाती हसली. लोक आधीही बोलत होते, आताही बोलतील, पण आता आपण सत्यासोबत आहोत. लोकांची पर्वा कशाला. त्याच दिवशी स्वातीने संतोषला आपल्या अधिकृत सरकारी बंगल्यावर नेले. गेटवरच्या वॉचमनने सलूट ठोकला. हे तेच गेट होतं जिथून संतोष अपमानित होऊन बाहेर पडला होता. आज तोच संतोष तिथे साहेब म्हणून परतला होता. बंगल्यात पाऊल ठेवताच संतोषला भरून आलं. हे घर पुन्हा त्याचं झालं होतं. काही दिवसांनी स्वातीने घरी एक छोटासा कार्यक्रम ठेवला. फक्त जवळची माणसं आणि विश्वासू सहकारी उपस्थित होते. सर्वांसमोर स्वातीने संतोषचा हात हातात घेतला आणि म्हणाली, आज मी एक पोलीस ऑफिसर म्हणून नाही, तर एक पत्नी म्हणून बोलते. ज्या माणसाला तुम्ही इतकी वर्ष एक सामान्य रिक्षावाला समजलात ते माझे पती संतोष इनामदार आहेत. माझ्या खाकी वर्दीवर डाग लागू नये म्हणून त्यांनी स्वतःच्या आयुष्याची राख केली. आज मी त्यांना त्यांचा सन्मान परत देत आहे. उपस्थित सर्वांनी टाळ्यांच्या कडकडात संतोषचं स्वागत केलं. एक शांत संध्याकाळी दोघेही गच्चीत चंद्रभागेकडे पाहत बसले होते. नदीचं पात्र शांत होतं. तसंच आता त्यांचं आयुष्यही आहे. संतोषने हळूच विचारलं, स्वाती, जर त्या दिवशी तू पंढरपुरात आली नसतीस तर. स्वाती क्षणभर शांत झाली. मग हसून म्हणाली, कदाचित सत्य तरीही बाहेर आलं असतं. पण देवाची इच्छा होती म्हणून विठ्ठलाने आपली भेट घडवून आणली. स्वातीने संतोषकडे पाहिलं आणि म्हणाली, या शहराने आणि तुझ्या त्यागाने मला एक गोष्ट शिकवली. संतोष, न्याय फक्त फायलीमध्ये नाही, त्या नात्यांमध्ये आणि विश्वासामध्ये सुद्धा असतो. आज संतोष आणि स्वातीचं आयुष्य पुन्हा नव्याने सुरू झालं होतं. 7 वर्षाचा वनवास संपला होता. ही कथा आपल्याला हेच सांगते की सत्याला तुम्ही कितीही दाबा, ते कधी ना कधी उजेडात येतच. आणि जो सत्यासाठी सर्वस्वपणाला लावतो त्याचा विजय निश्चित होतो. धन्यवाद.